नमस्कार. आपल्या सर्वांना माझी ओळख आहे. मी चंद्रकांत ठेंगे. आपण सर्वजण मला ओळखता. मागच्या वर्षी 5व्या वर्गामध्ये मी तुम्हाला एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच EVS पार्ट 1 म्हणजेच परिसर अभ्यास भाग 1 हा विषय शिकवलेला आहे. इन दिस इयर इन स्टँडर्ड 6 वी हॅव टू लर्न जनरल सायन्स. ओके, जनरल सायन्स. यू ऑल आर न्यू इन स्टँडर्ड 6. तुम्ही सर्वजण 6व्या वर्गात नवीन आहात. मागच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला परिसर अभ्यास भाग 1 हा विषय शिकवलेला आहे. परंतु परिसर अभ्यास हा विषय फक्त 1 ते 5 ला असतो. आता तुम्हाला जनरल सायन्स म्हणजे हे पहिलं पुस्तक आहे तुमच्यासाठी जनरल सायन्सचं. दिस इज द फर्स्ट टेक्स्ट बुक अँड दिस इज द फ्रंट पेज. ओके, front page is given on your screen. Now general science is the title of this textbook standard 6. You have to observe this front page very carefully. आपल्याला सर्वांना हे काळजीपूर्वक चित्र बघायचे आहेत. या पुस्तकामध्ये काय शिकवले जाणार आहे ते सुद्धा आपल्याला या चित्रावरून कळते. जनरल सायन्स मीन्स सायन्स सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. ओके, आपल्या सायंटिफिक व्ह्यूज क्लिअर करण्यासाठी सायन्स सब्जेक्ट महत्त्वाचा आहे. Not only for the achievement in your life, achievement academic achievements not only, but all the achievements to become a ideal person in your life. You have to must know about all scientific views. तुमच्या पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत होणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला घटना काय घडतात, का घडतात, कशा घडतात हे एका वैज्ञानिक माध्यमातून आपण पाहिलं पाहिजे. झाडाच्या पानांचा रंग हिरवाच का आहे, आकाशाचा रंग निळा का आहे, अशा सगळ्या गोष्टींचे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजे. आणि म्हणून सायन्स या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला देते. म्हणून सायन्स हा एक महत्त्वाचा विषय आहे. सर्वच विषय महत्त्वाचे आहेत, बट सायन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या जीवनामध्ये सायन्सला फार महत्त्व आहे. ओके, तर जनरल सायन्स हा विषय आपल्याला यावर्षी शिकायचा आहे. तुम्हाला या 6वीच्या पुस्तकामध्ये जेवढे चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरची यादी तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. 16 चॅप्टर्स आहेत. यापैकी पहिलं चॅप्टर तुम्हाला आदरणीय वडजे मॅडम यांनी शिकवलेलं आहे. दुसरं चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड आता आपण या सेशनला सुरू करणार आहोत. एकूण 16 चॅप्टर आहेत. किती चॅप्टर कमी होणार, किती सिलेबस कमी होणार हे काही डोक्यात आणू नका, कारण सगळे चॅप्टर्स कमी होणार नाही. काही सिलेबस कमी होईल, तो सुद्धा काही काही पॉइंट्स कमी होतील त्या चॅप्टर मधले. चॅप्टर कमी नाही होणार. त्यामुळं काय कमी होणार हे बघायचं नाही. जेवढं नॉलेज जास्त मिळते तेवढं आपण घ्यायचं. 16 चॅप्टर्स आहेत. त्यापैकी फर्स्ट चॅप्टर वरजे मॅडमने शिकवलेला आहे. नाव टुडे पेज नंबर 9. तुमचे पुस्तकं काढा. टेक आउट युअर बुक्स. गो टू पेज नंबर 9. चॅप्टर नंबर 2 द लिव्हिंग वर्ल्ड. ओके, शिकवित असताना, व्हिडिओ बघित असताना आपल्या पुस्तक आणि वही आपल्या आजूबाजूला असली पाहिजे. सगळ्याच पिरियडला, सगळ्याच ऑनलाईन पिरियडला. आता मागच्या वर्षी आपण ऑफलाईन शिकलेलो आहोत. खूप मजा आली, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता सेकंड चॅप्टर सुरू करायचं आहे, द लिव्हिंग वर्ल्ड. आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी आहेत, अनेक प्रकारचे पक्षी आहेत, अनेक प्रकारचे प्लांट्स आहेत. या सर्वांनी मिळून आपलं लिव्हिंग वर्ल्ड्स बनत असते. मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा त्यामध्ये आले, युनिसेल्युलर ॲनिमल्स सुद्धा त्यामध्ये आले. दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. ओके, द लिव्हिंग वर्ल्ड इज व्हेरी वास्ट. ओके, बट वी हॅव टू आयडेंटिफाय all the living world. We have to know about all the information about living world. Step by step we have to learn, but in the chapter 2 we have to introduce the living world. This is the introduction of the living world. Okay, तुम्हाला हळूहळू सगळे पुढच्या वर्गामध्ये खूप काही शिकायचं आहे, पण सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला द लिव्हिंग वर्ल्डचं इंट्रोडक्शन आपल्याला शिकायचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे आजूबाजूला आपण जेवढ्याही वस्तू पाहत असतो. ओके, या सर्व वस्तू आपल्याला 2 भागामध्ये विभागणी करावी लागते. तुमच्या स्क्रीनवर एक चित्र आलेलं आहे. तुमच्या पुस्तकामधलंच हे चित्र आहे. द पिक्चर इज गिवन ऑन युअर स्क्रीन अँड दॅट इज टेकन फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. द लिव्हिंग वर्ल्ड, आपल्या आजूबाजूला जेवढ्याही काही वस्तू आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, यांचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. ऑल द थिंग्स अराउंड अस आर क्लासिफाईड इनटू 2 groups. Which are that 2 groups? Living things and non-living things. Correct. Living things and non-living things. Now you have to identify in this picture which are the living things and which are the non-living things. Which are non-living and which are living. Identify. Make the list. Hen, boy, girl, tree. All these are living things. And ball, kite, home,
dustbin. These are the non-living things. Okay, so you have to make the list. Now लिव्हिंग थिंग्स मध्ये काय येते आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये काय येते. वी कॅन कॅटेगराइज इन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. पीपल, एनिमल्स, प्लांट्स, these are the living things. And there are two types of non-living things. Some are natural and some are man-made. For building is the man-made, chair is the man-made. Okay, but mountains, stone, sun, all these are non-living things which are natural. Okay, means the things around us are classified into two groups, living things and non-living things. आपण लिव्हिंग थिंग मध्ये येतो. सजीव निर्जीव आपल्या सर्वांना माहिती आहे. या सजीव निर्जीवांचे प्रत्येकाचे लक्षण असतात. तर या पिरियड मध्ये आपल्याला लिव्हिंग थिंग्स बद्दल शिकायचं असल्यामुळे आपण आता लिव्हिंग थिंग्सचे काही कॅरेक्टर्स शिकणार आहोत. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कॅरेक्टर्स असतात. कसं ओळखायचं लिव्हिंग थिंग? त्याची वाढ होते ते लिव्हिंग थिंग आहे. ते आपल्यासारख्या दुसऱ्या प्राण्यांना जन्म देते ते लिव्हिंग थिंग आहे. सो वी हॅव टू लर्न द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. बघा, एक ट्री डायग्राम मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दिलेली आहे. द ट्री डायग्राम इज गिव्हन इन ऑन द स्क्रीन. त्याचे काही कॅरेक्टर्स मी एका ट्री डायग्राम मध्ये आणलेले आहेत. तर फर्स्ट कॅरेक्टर आहे ग्रोथ, देन रिप्रोडक्शन, हेरिडिटी, होमोस्टॅटिस, मेटाबॉलिझम, सेल्युलर स्ट्रक्चर, रिस्पॉन्सिव्ह स्टिमुलाई. दीज आर द some characters, but in this chapter we have to learn all these characters step by step. First of all, we have to learn the first character of living thing, that is growth. Growth is an important character of all living things. आपल्याला माहित आहे प्रत्येक सजीव प्राण्याची वाढ होते. दगडाची कधी वाढ झालेली पाहिलेली आहे का? आपली बिल्डिंगची कधी आपोआप वाढ झालेली बघितली आहे का? नाही. तुम्ही मात्र पहिल्या वर्गात होते, आता 6व्या वर्गात आहे. तुमची उंची किती वाढली, तुमचं वजन किती वाढलं तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुमची वाढ झालेली आहे. ओके, सो ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग थिंग. ग्रोथ इन लिव्हिंग थिंग्स. सी द पिक्चर ऑन स्क्रीन. देयर इज अ लेडीज, अ जेंटलमॅन, अ डॉग, baby is there, boy is there, okay, grandfather is also there, and some trees are also there. So these are the examples of growth. झाडांची वाढ होताना तुम्ही पाहिलेली आहे, स्वतःची वाढ होताना तुम्ही पाहिलेली आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही एखादा छोटा डॉग पाळला असेल तर त्याची वाढ होताना तुम्ही पाहिलेलं असेल. तुमच्या घरी एखादं छोटंसं बाळ असेल त्याची वाढ होताना तुम्ही पाहिलेली आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाची, प्रत्येक लिव्हिंग थिंगची वाढ होते. ते वाढ होते म्हणजेच ते सजीव प्राणी आहे, सजीव पक्षी आहे, सजीव आहे. दगडांची कधी वाढ झालेली नाही, तुमच्या घरी असलेल्या चेअरची कधी वाढ झालेली नाही. ओके, सो ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर. अंडरलाईन, हे लक्षात ठेवा, डोक्यामध्ये टाका. फर्स्ट कॅरेक्टर ग्रोथ. ओके, आपल्या घरी एखादं छोटं रोपटं आपण लावताना बघितलेलं आहे. शेतात बऱ्याच जण शेताकडे जात असतात. शेतामध्ये बघतो आपण एक छोटंसं बी लावतो. बियापासून एक छोटासा प्लांट येतो, जर्मिनेट होतो, अँड आफ्टर द जर्मिनेशन तो मोठा मोठा होत जातो. आपण त्याची वाढ दरवर्षी बघत असतो. तुमच्या घरी सुद्धा एखादं झाड तुम्ही लावलेलं असते, वेगवेगळे तुम्ही हे बघितलेले असतात. तर ऑल दीज आर वी हॅव ऑब्झर्व्ड इन अवर फार्म, इन अवर हाऊस, ओके, in our backyard. So growth is an important. Growth is in both plants and animals also. Plants मध्ये growth आहे, animals मध्ये growth आहे, and means they are living thing. The first character of living thing is growth. Okay, पहा या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय छोटंसं आहे प्लांट, त्यानंतर छोटं मोठं झालेलं आहे, त्यानंतर आणखी मोठं झालेलं आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक प्लांट्स मध्ये आणि एनिमल्स मध्ये ग्रोथ होत असते. आता ह्या ग्रोथसाठी ॲनिमल्सची कशी ग्रोथ होते ते आता बघूया. प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या ग्रोथमध्ये थोडा फरक आहे. प्लांट्स हे कायमस्वरूपी आजीवन मोठे होत असतात. प्लांट्स त्यांचं आयुष्य जेवढं आहे तिथपर्यंत ते मोठे होत असतात, वाढत जातात. ओके, पण ॲनिमल्सचं तसं नाही. ॲनिमल्स हे विशिष्ट वयापर्यंतच वाढतात, तिथे त्यांची वाढ थांबून जाते, कॉन्स्टंट थांबून जाते, नंतर वाढ होत नाही. म्हणजे animals grow for certain period of their life. Plants, however, grow as long as they live. जिथपर्यंत जिवंत आहेत तिथपर्यंत ते वाढतात. झाडांचं आयुष्य कसं मोजतात तुम्हाला माहिती आहे का? त्या झाडांचं एक काम करा, तुम्ही गुगलवर सर्च करा.
की हाऊ टू measure the lifespan of trees. ओके, लाईफस्पॅन ऑफ ट्रीज, आयुष्य कसं मोजतात ते गुगलवर सर्च करा तुम्ही आज तुमच्या मोबाईलवरून. ओके, आणि माहिती घ्या त्याबद्दल. तर अशा प्रकारे जसं आपण प्लांट्स मधली ग्रोथ बघितली आहे तसे ॲनिमल्स मध्ये सुद्धा ग्रोथ घेते. ओके, सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमच्या आईच्या पोटामध्ये असता तेव्हा एक फर्टिलाइज एग असते, फर्टिलाइज एग. ओके, त्यापासून हळूहळू कशा टप्प्याटप्प्याने तुमची वाढ झालेली आहे ते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. सुरुवातीला तुम्ही जेव्हा रांगत होते, त्यानंतर थोडेसे मोठे झाले, तुम्हाला बोलता यायला लागलं, चालता यायला लागलं. त्यानंतर हळूहळू तुम्ही 6वीत गेले, आणखी मोठे झाले. 8वी 9वीत मध्ये गेल्यानंतर तुम्हाला टीनेज असं म्हणतात. टीनेज म्हणजे 13-14 म्हणतात की नाही, टीन 13 एज जे असते की नाही, 13 पासून टीन, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 हे टीन एज आहे, 13 to 19. त्यानंतर तुम्ही ऍडल्ट होता, म्हणजे तुम्हाला मतदान करता येते, मतदानाचा अधिकार येतो. मग हळूहळू तुम्हाला नोकरी लागते, तुमचं लग्न होते, मग तुम्ही ऍडल्ट प्रोसेस असते पूर्ण. आणि मग काही विशिष्ट 18 ते 25 पर्यंत तुमची वाढ सुद्धा होते, ग्रोथ सुद्धा होते. आणि त्यानंतर हळूहळू तुम्ही म्हातारे होता. आता ही सगळी वाढ होण्यासाठी फॉर द ग्रोथ वी नीड इम्पॉर्टंट फॅक्टर, दॅट इज फूड. आपल्याला काय पाहिजे, अन्न पाहिजे वाढीसाठी. फूड इज इम्पॉर्टंट. बॅलन्स्ड डाएट आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. बॅलन्स्ड डाएट इज इम्पॉर्टंट. ओके, ऑल दीज फूड वी गेट फ्रॉम द प्लांट्स. आपल्याला हे पूर्ण फूड कशापासून मिळते, प्लांट्स पासून मिळत असते. आता प्लांट्स पासून मिळणारे फूड वी आर डिपेंड ऑन द प्लांट्स. ओके, काही लोक मांसाहारी असतील तर ते थोड्या प्रमाणात असतात, परंतु टोटली मॅक्झिमम पीपल्स आर डिपेंड ऑन द प्लांट्स. ओके, वी आर डिपेंड ऑन द प्लांट्स. वी गेट फूड फ्रॉम द प्लांट्स. आपण आपली अन्नाची गरज ही वनस्पतीपासून भागवत असतो. मीन्स वी गेट फूड फ्रॉम द प्लांट्स अँड फूड इज इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ. ओके, फूड इज इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ. मग जसं आपण प्लांट्सवर डिपेंड आहे, प्लांट्स पासून आपल्याला अन्न मिळते, तसं प्लांट्सला सुद्धा ग्रोथ होण्यासाठी फूड आवश्यक आहे. ओके, परंतु एक फरक आहे. वी आर डिपेंड ऑन द प्लांट फॉर फूड. वी गेट फूड फ्रॉम द प्लांट, बट प्लांट्स मेक देअर ओन फूड. ते कोणावरही डिपेंड नाहीत. All the green plants make their own food. Why the leaves are green? In last year we learnt about why the leaves are green. Because the chlorophyll is present there. The green colored chlorophyll is present there. That's why the leaves are green. And all the green plants make their own food using sunlight, using carbon dioxide from the air. Okay. And the minerals and the water from the soil. Okay, they absorb and they make their own food. They make their own food with the help of carbon dioxide, with the help of sunlight, with the help of minerals, with the help of water. All this process is called photosynthesis. What is called? Photosynthesis. The process by which green plant turn carbon dioxide and water into food using energy from sunlight. This is called photosynthesis. म्हणजे जमिनीमधलं, सॉइल मधलं पाणी, मिनरल्स, न्यूट्रियंट्स हे झाड मुळाद्वारे ओढून घेते आणि खोडातून ते पानापर्यंत पोहोचते. पोहोचल्यानंतर पानामध्ये कार्बन डायऑक्साइड आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड सनलाइट दे मेक देअर ओन फूड इन द leaves. And again the all food is processed, all food is reached to all the parts of the plants. पूर्ण फूड हे प्लांट्सला पोहोचत असते. अशा पद्धतीने ते आपलं फूड तयार करत असतात. अँड ही जी सगळी प्रोसिजर आहे, ही जी प्रोसेस आहे, याला फोटोसिंथेसिस म्हणतात. फोटोसिंथेसिस. ओके, तुम्हाला फोटोसिंथेसिसचं मिनिंग बघायचं आहे. फोटो मीन्स व्हॉट अँड सिंथेसिस मीन्स व्हॉट. आता आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया फोटोसिंथेसिसचा. ओके, बघा तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. काय दिसतंय? पहिल्यांदा पाण्याचं ऍब्सॉर्प्शन झालेलं आहे. H2O. Most plants have green leaves which have chlorophyll in them. This helps them to manufacture their own food by the process of photosynthesis.
water is absorbed. Then carbon dioxide is absorbed from the air, entering through the stomata on the underside of the lip blade. लिप बेडच्या खाली जे स्टोमॅटो असते त्यामधून कार्बन डायऑक्साइड झालेलं आहे. देन एनर्जी रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस कम्स फ्रॉम सनलाइट. हे अन्न तयार करण्यासाठी जसं एनर्जी लागते ती लाईट पासून येते. आपल्याला एनर्जी आपण गॅस पासून घेतो, मग यांनी मात्र लाईट एनर्जी वापरलेली आहे. विथ the help of all these ingredients and a series of reactions take place in the green cells resulting the photosynthesis resulting the food, and this manufactured food are transferred from the leaves to other parts of the plant body by the phloem. When the plants need energy, the process of respiration breaks down this food get all the parts of the plant. In this way, the plant make their own food, and this process is called photosynthesis. ओके, आपल्याला समजलं असेल. तर ग्रोथ हे पहिलं कॅरेक्टर आहे. ग्रोथ साठी फूड आवश्यक आहे, आणि आपण प्लांट्सवर आपण फ्रूट साठी डिपेंड आहोत. तर प्लांट्स हे फोटोसिंथेसिस द्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, नाव दिस इज युअर होमवर्क. तुम्हाला पहिल्या चॅप्टर मधले सगळे शब्द लिहायचे आहेत, सगळे नवीन शब्द लिहायचे आहेत. हार्ड वर्ड मिनिमम 20 वर्ड्स लिहायचे आहेत. 10 टाइम्स लिहिण्याची गरज नाही. आणि त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 10 वर एक डायग्राम आहे फोटोसिंथेसिसची. द डायग्राम इज गिव्हन ऑन द पेज नंबर 10. यू हॅव टू ड्रॉ दॅट डायग्राम with the help of pencil. You can use the crayon colors. Okay, understand? आता हे पूर्ण छान डायग्राम काढा, त्याचा फोटो काढा, मला व्हॉट्सअपला पाठवा. एक अतिशय छान डायग्राम काढली असेल तर तुमचं त्याच्या खाली नाव लिहा, रोल नंबर लिहा. तुमचे आई बाबा फेसबुक वापरत असतील तर त्या फेसबुकवर तुमची ही डायग्राम अपलोड करा. आपण किती छान अभ्यास करतो, तुम्हाला शाबासकी पण मिळाली पाहिजे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांची शाबासकी सुद्धा मिळणार आहे. तर हा केलेला पूर्ण अभ्यास तुम्ही मला पाठवायचा आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या पिरियडला. बाय बाय.